ह्या अशा पद्धतीने हा लोचा इथे तयार झालेला आहे। आता आपण याला खायचा कसा, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल ना। तर चला मी तुम्हाला सांगते की याला खायचं कसं आहे। तर आपण बघूया याची खाण्याची पद्धत। हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी दुर्गा चौधरी, भुगाव भुकुम पुणे मुळशी रोड या ठिकाणी घरून सर्व्हिस टिफिन आणि बल्क ऑर्डर चालवते। तर तुम्हालाही जर ऑर्डर द्यायची असेल तर मी खाली दिलेला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेसेजसुद्धा करू शकता। तर आज मी नाही का गुजराती पद्धतीचा लोचा बनवणार आहे। त्या लोच्यामध्ये मी इथं डाळीचं पीठ घेले, हरभरा डाळीचं पीठ। त्या हरभरा डाळीच्या पिठामध्ये रेडीमेड प्रीमिक्स आहे, हे मी सुरतवरनं घेऊन येते, बनवतात घरी तिथं, तर त्यांच्याकडनं मी विकत आणते। जर तुम्हाला कोणालाही हवं असेल ना तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेसेज करू शकता, मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करू शकते। तर इथं मी एक 4 जणांना पुरेल असं पॅकेट आहे, त्या पॅकेट पण दाखवते मी। हे बघा, जर तुमच्यापैकी कोणी गुजरातचं असेल तर त्याला लोचा हा प्रकार नक्कीच माहिती असेल। तर यामध्ये जे पीठ असतं ना, काहीच जास्त मेहनत करायची गरज नाही। त्यासोबत असा एक मसाला येतो, हा मसाला त्या लोच्यावर टाकून गरमागरम खायचा असतो। तर फक्त काय करायचं आहे की यातला जो पीठ आहे ना ते काढायचं आहे एका भांड्यामध्ये, त्यामध्ये मोजून तिथं प्रमाण दिलेलं असतं त्या प्रमाणानुसार तुम्ही इथं पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड करून झालं की त्यामध्ये 2 ते 1 चम्मच तेल घालायचं आहे आपलं खायचं, आणि एका दिशेनेच त्याला चांगलं 5 ते 7 मिनटापर्यंत असं फेटायचं आहे। असं छान फेटून झालं की तोपर्यंत इथं इडली पात्र्याचं भांडं ठेवायचं आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे, आणि आपलं जे खमण ढोकळ्याची प्लेट असते ना त्या प्लेटमध्ये हे मिश्रण आपण टाकायचं आहे। जास्त वेळ त्याला स्टीम होऊ द्यायचं नाही आहे, फक्त 2 ते 3 मिनटं किंवा 5 मिनटं त्याला तुम्ही स्टीम होऊ द्या, आणि मग त्यानंतर नाही का आपला लोचा हा तयार असतो। तर सांगायचं असं की मी नाही का टिफिन सर्व्हिस चालवते, बल्क ऑर्डर घेते, तसेच लाडूची ऑर्डरसुद्धा घेते। जर तुम्हाला कोणाला लाडूची ऑर्डर किंवा स्वयंपाकाची ऑर्डर किंवा टिफिन सर्व्हिस चालू करायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट नक्की करू शकता। तर तसेच मी तुम्हाला अजून एक रेसिपी दाखवते। हे बघा, हे मी काल रात्री अळूवडी बनवलेली आहे, अगदी गुजरातची खूप फेमस आहे। इथं अळूवडी म्हणतात, पण आमच्या गुजरातमध्ये याला पात्रे असे म्हणतात। तर हे मी छान बेसन पीठ वगैरे टाकून छान अशी कॉटिंग केलेली आहे। तुम्ही जवळून बघा की किती छान दिसते ही, अगदी अशा पद्धतीने मी तयार केलेली आहे, आणि तळल्यानंतर ती अशी दिसते। खायला खूप कुरकुरीत आणि छान आणि टेस्टी, अप्रतिम टेस्ट असतो। जर तुम्हाला कोणाला याची रेसिपी हवी असेल ना तर तुम्ही कमेंटमध्ये मला रेसिपी टाईप करा, मी तुम्हाला लगेच त्याची रेसिपी शेअर करणार आहे। सांगायचा मुद्दा एवढाच की मी जो हा घरून एक घरगुती पद्धतीचा व्यवसाय सुरू केला आहे, त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची सपोर्टची गरज आहे। तर जितकं होईल तितकं सगळ्यांनी माझ्या इंस्टाच्या आयडीला फॉलो करा, फेसबुकला फॉलो करा, आणि यूट्यूबवरनं जर हा व्हिडिओ बघत असणार ना तर हा माझ्या यूट्यूबच्या चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा। तर आजच्यासाठी एवढंच सांगेल मी, जास्त काही नको आहे। सांगायचं तर भरपूर आहे, पण कसं होतं ना व्हिडिओ खूप मोठा होतो, तर आजसाठी एवढंच आहे। जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल माझे तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, म्हणजे माझी रोजची जी अपडेट असेल ना ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल। शॉर्टमध्ये लॉंगमध्ये दोघं व्हिडिओ आपले त्या ठिकाणी अवेलेबल असतात। तर हा लोचा झाल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने दिसतो, आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतो। जर तुम्ही कधी खाल्ला नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही घरी डाळ म्हणजे हरभऱ्याची जी डाळ असते ना ती डाळ भिजवूनसुद्धा तुम्ही हा लोचा तयार करू शकता। फक्त 1 कप वाटी डाळ घ्यायची, त्यामध्ये थोडेसे मूठभर पोहे टाकायचे, ते भिजू घालायचे, आणि रात्रभर त्याला पाण्यामध्ये भिजू द्यायचे। रात्रभर पाण्यात भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याला मिक्सरला बारीक करायचं आहे। बारीक करून झाल्यानंतर नाही का त्यामध्ये मिरची आणि आल्याची पेस्ट घालायची 1 चम्मच, आणि वरून थोडं तेल ॲड करायचं, आणि पाणी जे आहे ना 4 जण खात असतील ना तर 4 जणाच्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी म्हणजे अगदी पातळ असं करा, आणि आपला खायचा जो सोडा असतो ना तो सोडा ॲड करा, जेणेकरून नाही का ह्या पीठ आहे ना छान असं फ्लफी होतं। आणि फ्लफी झाल्यानंतर नाही का ते छान एक जीव एका दिशेने चांगलं फेटायचं आहे। तुम्हाला जेवढं फेटता होईल ना तेवढं फेटा, कारण त्याच्याने काय होतं ना की आपलं जे लोचा खमण ढोकळा जे काही असतं ना ते
इतकं फ्लफी होतं आणि इतकं जाडीदार होतं ना खूप. तर हा लोचा आहे, हा जाडीदार होणार नाही, पण हा खूप छान स्मूथ आणि खायला अगदी छान लागणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यामध्ये सोडा टाकायला विसरू नका. छान फेटून झाल्यावर इडलीच्या भांड्यामध्ये लावा आणि लावून झाल्यानंतर एक 5 मिनटं फक्त त्याला स्टीम करा. स्टीम करून झाल्यानंतर त्याला गरम गरम घ्या डिशमध्ये. आणि असा हा एक मसाला असतो, तो मसाल्याची रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंटमध्ये तुम्ही कमेंट टाईप करा किंवा रेसिपी टाईप करा, तुम्हाला नक्की मी याची रेसिपी सांगणार आहे. आणि मग हा मसाला त्यावर टाकायचा आहे. तुम्ही जर चीज लवर किंवा बटर लवर असणार तर तुम्ही बटर चीजसुद्धा ॲड करू शकता वरून. आणि तुम्ही जर खात नसणार तर तुम्ही आपलं शेंगदाण्याचं जे तेल असतं ना ते तेल ॲड करा त्यामध्ये आणि हा मसाला वरून स्प्रेड करा आणि खा. अप्रतिम टेस्ट तुमचा. म्हणजे आजपर्यंत ज्यांनी कोणी ही रेसिपी खाल्ली नसेल किंवा हा पदार्थ खाल्ला नसेल ना त्यांना खूप आवडणार आहे ही डिश. एकदा नक्की ट्राय करा. आणि अळूवडीची रेसिपीसुद्धा हवी असेल तर मला कमेंटमध्ये रेसिपी टाईप करा, मी नक्की तुम्हाला कमेंट सांगणार आहे का रेसिपी सांगणार आहे. तर अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि माझ्या घरगुती गोष्टी गप्पा गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या पेजला नक्की सबस्क्राईब करा. यूट्यूबला माझं स्वादघर या नावाने माझं चॅनल आहे, तर पटकन जावा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी मला फॉलो करा. बाय. तर मंडळी इथं आपला लोचा हा तयार आहे. हे बघा खूप छान होतो बरं का. टेस्ट तर खूप छान येतो. मला तर खूप आवडतो. असं हे प्लेटमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो मसाला मी तुम्हाला सांगितला आहे ना हा मसाला यावर स्प्रेड करायचा. तुम्हाला हवं असेल तेवढं टाका. तिखट प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल तर तुम्ही जास्त ॲड करा. आता तुम्हाला यावर जर बटर टाकायचं असेल तुम्ही बटर ॲड करू शकता. तेल टाकायचं असेल तेल ॲड करू शकता किंवा मग वरून तुम्ही चीज खात असता तर चीजसुद्धा टाकू शकता. फ्रीजमध्ये घे या अशा पद्धतीने वरून तेल टाकायचे. बघा खूप छान लागतो हा. तुम्हाला माहिती आहे का आपण गावाकडं वाडवणी पदार्थ करतो त्यावेळेस गव्हाचा चीक गहू तांदूळचे पापड करतो त्यावेळेस तो चीक असतो ना ते कसं खायची मजा येते ना तशीच मजा ह्या लोच्यामध्ये येते. तुम्ही एकदा ट्राय करा, खूप आवडेल तुम्हाला. बघा मी खाऊन आहे. या मग तुम्ही पण खायला. मुलीचे रिएक्शन बघा खाताना.